लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जे आहेत आता हाती येत आहेत। जवळपास आर्वी गटामधून काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे, काँग्रेसनं बाजी मारलेली आहे आणि पहिला दणदणीत असा विजय जो आहे तो काँग्रेसनं मिळवलेला आहे। त्याचबरोबर आर्वी गणामधून आणि गटामधून हा विजय जो आहे तो काँग्रेसने मिळवलेला आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रामेश्वरजी धुमाळ, सर मला सांगा, सध्या हा काँग्रेस जी आहे ती आघाडीवर कुठेतरी दिसते आणि सर्व हे निकाल आपल्या हाती येतात, तुम्ही कसं बघताय? आता महापौर आणि आर्वी गणाचे निकाल समोर आले। तिथं काँग्रेसचे दोन्ही गणाचे उमेदवार विजयी झालेत आणि महापौर गटातून आर्वी गटातून जे जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार काँग्रेसचे होते तेही या ठिकाणी विजयी झालेत। कसं एकूण म्हणजे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसनं विजय मिळवला, एक हाती सत्ता मिळवली, तसं जिल्हा परिषद मध्ये कुठं आणि पंचायत समितीमध्ये असं कुठं चित्र होईल असं वाटतं तुम्हाला? 100% या ठिकाणी आता सगळीकडली आघाडी पाहता आणि जे निकाल अपडेट आहेत तुम्ही आता एक त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचताय आणि त्याच्यामध्ये एकच दिसतंय की काँग्रेस पक्षाला या ठिकाणी एक हाती सत्ता निश्चितच मिळेल। थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल, पण जिकडं तिकडं काँग्रेसचा जलवा पंजा चिन्ह लोकांनी या ठिकाणी मतदानाच्या रूपातून दिले। अनेक भुलातापा जी काय होत्या भाजपच्या आणि भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडीला या ठिकाणी रोखू शकणार नाहीत अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी झाले। तसंच महापालिकेचा इम्पॅक्ट कुठंतरी या जिल्हा परिषदेवर पडतोय की काय आणि तो निश्चितच निकालातून पडलेला दिसतोय असं एक म्हणलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळं भाजपला या ठिकाणी निश्चितच हार होईल, जिल्हा परिषद काँग्रेसचा झेंडा या फडकेल यात शंका नाही। तर आपण पाहिलं तर महानगर म्हणजे मित्रपक्ष जे आहेत महायुतीमधले तेच आमने सामने कुठेतरी या निवडणुकीमध्ये लढताना चित्र होतं, त्याचा किती फटका जो आहे तो महायुतीला बसेल? या ठिकाणी लातूर जिल्ह्यातलं जर महाविकास आघाडीचं पारडं बघितलं तर महाविकास आघाडी भक्कमपणे लढलेली आहे। त्यांना कायम एक संघ घेऊन सगळ्या पक्षाला एकत्र घेऊन काम करता आलं। महायुतीमध्ये कसं आहे, पक्षामध्ये अनेक लोक भाजपमध्ये असतील, राष्ट्रवादीमध्ये असतील, शिवसेनेत असतील, हे एकत्र येऊ शकले नाहीत आणि महाविकास आघाडीला ती मोठ मानता आली। सन्माननीय अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड अशा बहुमताने काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचं सरकार येईल यात शंका नाही। पाहिलं तर काँग्रेस जे आहे ते कुठेतरी आता या निकालामध्ये आघाडी घेताना चित्र जे आहे ते पाहायला मिळते। त्याचबरोबर आर्वी गट आणि गणामधून जे आहे आपलं खातं जे आहे ते काँग्रेसने उघडलेलं आहे। आता काही क्षणामध्ये जे आहे ते आणखी निकाल जे आपल्या हाती येणार आहेत, जसे जसे निकाल आमच्या हाती येतील तसे तसे आम्ही वेळोवेळी अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत जे आहे ते आम्ही पोहोचू। तोपर्यंत इथंच थांबतोय। कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर।